काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालाय। धाराशिवमध्ये मराठा क्रांती मोर्चाने वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। हिम्मत असेल तर हैदराबाद गॅझेटचा जी.आर रद्द करा, मराठ्यांची ताकद दाखवतो असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरेंनी दिला। बीडच्या पाटोद्यात पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय। भगवान बाबा जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या। यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं। नंदुरबारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढवणार आहे। जिल्हाध्यक्ष अरुण चौधरी यांनी याबाबतची घोषणा केली आहे। त्यानंतर महाविकास आघाडीतील इतर पक्षांचीही स्वबळाची तयारी सुरू आहे। सांगलीत आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात राज्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरणार आहे। 22 सप्टेंबरला सांगलीत आंदोलन करण्यात येणार आहे। जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या अश्लाघ्य टीकेचा निषेध करण्यासाठी तसंच अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या। त्या नोंदी सरकारी साईटवर आहेत अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। तसंच त्या नोंदी शोधा, ज्यांची नोंद निघाली त्याच्या भावकीनं कुणबी प्रमाणपत्र काढलं पाहिजे असंही जरांगे म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केले। छोटा मोठा होईल पण दसरा मेळावा होईल असं जरांगे म्हणाले। तयारीला 20 आणि 22 दिवस उरलेत। मराठा समाजाने एकजूट दाखवली पाहिजे असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केले। जालन्यात दीपक बोराडेंनी धनगरांना एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू केलं। यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली। 2014ला बारामतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते, सत्ता द्या आरक्षण देतो, त्या आश्वासनांचं काय झालं असा सवाल बोराडेंनी केला। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचा पहिला जिल्हास्तरीय जनता दरबार पार पडला। या दरबारात 216 निवेदन प्राप्त झाली। जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नागरिकांनी समस्या निवेदन घेऊन गर्दी केली होती। यावेळी भोयर यांच्या हस्ते पालकमंत्री जनता दरबार पोर्टलचंही उद्घाटन करण्यात आलं। नाशिक शहरात नमोरन व्यसनमुक्ती अभियान राबवण्यात आले। मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। स्पर्धेत अनेक युवकांनी सहभाग नोंदवला। सर्व युवकांनी व्यसनमुक्त राहिलं पाहिजे, आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे असं आवाहन महाजन यांनी युवकांना केलं। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये खड्ड्यांची पाहणी केली। नाशिकमध्ये सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। या ठिकाणी महाजन यांनी भेट देत पाहणी केली। दरम्यान नाशिकातील सर्व रस्त्यांची कामं पूर्ण होतील अशी माहिती त्यांनी दिली। पंकजा मुंडे यांच्या हस्ते नमो युवा रन नशामुक्त भारत मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। त्यावेळी हजारो युवक युवतींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। व्यसनमुक्त भारत निरोगी भारत अशा घोषणा देत धावपटूंनी परिसर दणाणून टाकला। पंकजा मुंडे यांनीही तरुणाईला व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचं आवाहन केलं। साताऱ्यात नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला। पोलीस कवायत मैदानापासून राजवाडा आणि पुन्हा कवायत मैदानाचा 5 किलोमीटरचा मॅरेथॉनचा मार्ग निश्चित करण्यात आला। तर या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातून 2000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। यवतमाळमध्ये भाजपच्या वतीनं आत्मनिर्भर भारत अभियान राबवण्यात येणार आहे। देशातील व्यापार आणि अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्यासाठी केंद्र सरकारनं जीएसटी मध्ये सुधारणा केल्या। याबाबत जनजागृती करण्याकरिता अभियान राबवण्यात येणार आहे। मंत्री दादा भुसेंनी त्र्यंबकेश्वर इथं मारहाणीत जखमी झालेल्या पत्रकारांची भेट घेतली आहे। मारहाणीबाबत संपूर्ण चौकशी केली जाईल, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दादा भुसेंनी दिलंय। तसंच पुढील 2 दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची याबाबत भेट घेणार असल्याचंही दादा भुसे म्हणाले। त्र्यंबकेश्वर इथं पत्रकारांना झालेल्या मारहाणीचे राज्यभर या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलीस स्टेशन इथं मराठी पत्रकार संघाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी पोलिसांना विविध मागण्यांचं निवेदन देऊन या गावगुंडांवर पत्रकार हल्लाविरोधी कलम लावून कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा धुळ्यात निषेध करण्यात आलाय। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने या मारहाणीचा तीव्र निषेध केलाय। तसंच हल्लेखोर गावगुंडांवर कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत। बोईसरमधील स्थानिक तरुणांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाचं श्राद्ध घालत आंदोलन केलं। सध्या बोईसर तारापूर एमआयडीसीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं, याकडे दुर्लक्ष करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषणकारी कारखान्यांना पाठीशी घालत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे।
सातपुड्याचा देवगोई घाटात दरड कोसळण्याच्या घटनांना ब्रेक लागणार आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत देवगोई घाटात संरक्षण जाळीचं काम अंतिम टप्प्यात सुरू केलं। गेल्या अनेक वर्षापासून घाटात पावसाळ्यात मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना घडत होत्या। चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे दप्तर विना शाळा उपक्रम राबवण्यात आलाय। विद्यार्थ्यांनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हा उपक्रम आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी घेण्यात येतो। शाळेत समान वस्तू शोधणं, समान चित्रांमधील फरक शोधणं, शब्दकोडे सोडवणं, चित्र रंगवणं इत्यादी कुतूहल वाढवणारे उपक्रम विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले। राज्यातील धनगर आणि बंजारा समाजानं अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झालाय। या मागणीला विरोध करण्यासाठी 30 सप्टेंबर रोजी अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। भाद्रपद बैलपोळ्यानिमित्त अजितदादांनी बैलजोडीचं पूजन करावं असं हट्ट कार्यकर्त्यांनी धरला। यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांनी बैलाच्या मध्ये उभं राहून व्यसन हाती धरायचा आग्रह केला। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर व्यसन हाती धरत फोटो सेशन केलं आणि त्यानंतर अजित पवारांच्या पिंपरी चिंचवडच्या 2 दिवसीय दौऱ्याचा समारोप झाला। आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी मावळमध्ये ट्रॅक्टर पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला। शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरला सजवून फुलांच्या तसंच फुग्यांच्या तोरणांनी नटवून आरती करून मान दिला। ट्रॅक्टरची पूजा घरातील महिलांकडून करण्यात आली। मावळमध्ये भाद्रपदी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला। तर देहूत संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला झोपला जाणाऱ्या बैलजोडीची विधिवत पूजा करण्यात आली। बोत्रे कुटुंबानं बैलाची पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। पुण्यातील शेतकऱ्यांकडून लाडक्या सर्जा राजाला अंघोळ घालून सजवण्यात आले। पुरणपोळीचा नैवेद्य भरवून वाजत गाजत जंगी मिरवणूक काढली जाणार आहे। सर्जा राजाच्या कृतज्ञतेचा सण मोठ्या उत्साहात उत्तर पुणे जिल्ह्यात साजरा केला जातो। उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात भाद्रपदी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला। सणानिमित्त लाडक्या सर्जा राजाला सजवून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवत शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। पुण्यातील धायरी गावात भाद्रपद पोळा जंगी मिरवणूक काढून साजरा करण्यात आला। धायरीतील भैरवनाथ मंदिरासमोरील मैदानात हा सण साजरा झाला। यावेळी शेतकरी आणि पशुपालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो।